प्रश्न क्रमांक 1. रतन टाटा कोणत्या जातीचे होते? पर्याय ए. पारशी, बी. पंडित, सी. राजपूत, डी. ब्राह्मण. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. पारशी. प्रश्न क्रमांक 2. कोणत्या देशातील लोक चहासोबत समोसे खातात? पर्याय ए. रशिया, बी. भारत, सी. स्वीडन, डी. ब्रिटन. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय डी. ब्रिटन. प्रश्न क्रमांक 3. 2026 भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत? पर्याय ए. जगदीप धनखर, बी. अमित शहा, सी. द्रौपदी मुर्मू, डी. सी. पी. राधाकृष्णन. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय डी. सी. पी. राधाकृष्णन. प्रश्न क्रमांक 4. कोणत्या जीवाचे डोळे खराब झाल्यानंतरही नवीन येतात? पर्याय ए. गांडूळ, बी. गोगलगाय, सी. साप, डी. विंचू. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. गोगलगाय. प्रश्न क्रमांक 5. महात्मा गांधी कोणत्या जातीचे होते? पर्याय ए. मराठा, बी. ब्राह्मण, सी. वैश्य, डी. गुजर. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. वैश्य. प्रश्न क्रमांक 6. कोणत्या झाडाला हात लावताच माणूस मरू शकतो? पर्याय ए. एरंडा, बी. जिमपाई, सी. रिफेन, डी. कलमी अंजीर. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. जिमपाई. प्रश्न क्रमांक 7. भारतीय ध्वज तिरंगा कोणत्या राज्यामध्ये बनला जातो? पर्याय ए. छत्तीसगड, बी. गुजरात, सी. आंध्र प्रदेश, डी. कर्नाटक. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय डी. कर्नाटक. प्रश्न क्रमांक 8. भारताच्या राष्ट्रीय ध्वजामध्ये किती रंग असतात? पर्याय ए. 3 रंग, बी. 4 रंग, सी. 5 रंग, डी. 2 रंग. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. 3 रंग. प्रश्न क्रमांक 9. सूर्यकिरणांपासून कोणते व्हिटॅमिन मिळते? पर्याय ए. व्हिटॅमिन सी, बी. व्हिटॅमिन डी, सी. व्हिटॅमिन ई, डी. व्हिटॅमिन ए. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. व्हिटॅमिन डी. प्रश्न क्रमांक 10. सेल्फीला मराठीमध्ये काय म्हणून संबोधले जाते? पर्याय ए. फोटोकॉपी, बी. चलचित्र, सी. आर्ट, डी. स्वछायाचित्र. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय डी. स्वछायाचित्र. प्रश्न क्रमांक 11. चॉकलेटमध्ये कशाची चरबी मिसळली जाते? पर्याय ए. डुक्कर, बी. बकरी, सी. वनस्पतीजन्य चरबी, डी. यापैकी नाही. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. वनस्पतीजन्य चरबी. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोणत्या जातीचे आहेत? पर्याय ए ब्राह्मण, बी मराठा, सी चांभार, डी महार. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय बी मराठा. प्रश्न क्रमांक 13. जगातील सर्वात थंड देश म्हणून ओळखला जाणारा देश कोणता आहे? पर्याय ए अमेरिका, बी स्वित्झर्लंड, सी जपान, डी रशिया. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय डी रशिया. प्रश्न क्रमांक 14. थर्मामीटरचा शोध कोणत्या देशात लागला? पर्याय ए जर्मनी, बी इटली, सी आफ्रिका, डी ऑस्ट्रेलिया. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय बी इटली. प्रश्न क्रमांक 15. भारतातील सर्वात जास्त तापमान असलेले राज्य कोणते आहे? पर्याय ए राजस्थान, बी महाराष्ट्र, सी ओडिसा, डी बिहार. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय ए राजस्थान. प्रश्न क्रमांक 16. भारतातील कोणत्या राज्यात हिवाळ्यात पाऊस पडतो? पर्याय ए मेघालय, बी कर्नाटक, सी तमिळनाडू, डी पंजाब. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय सी तमिळनाडू. प्रश्न क्रमांक 17. जागतिक अपंग दिवस कधी साजरा केला जातो? पर्याय ए 3 डिसेंबर, बी 7 नोव्हेंबर, सी 5 फेब्रुवारी, डी 2 डिसेंबर. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय ए 3 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणत्या प्राण्याच्या दुधात पाण्याची मात्रा सर्वात जास्त असते? पर्याय ए हरिण, बी म्हैस, सी हत्ती, डी गाढव. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय डी गाढव. प्रश्न क्रमांक 19. जगातील सर्वात महाग किडा कोणता आहे? पर्याय ए रेशीम, बी झुरळ, सी काजवा, डी स्टॅग बीटल. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय डी स्टॅग बीटल. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणत्या देशातील लोक सर्वात कमी आजारी पडतात? पर्याय ए थायलंड, बी भारत, सी जपान, डी अमेरिका. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय सी जपान. प्रश्न क्रमांक 21. गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव काय होते? पर्याय ए सिद्धार्थ, बी तेजस, सी महावीर, डी वर्धमान. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय ए सिद्धार्थ. प्रश्न क्रमांक 22. सायना नेहवालचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? पर्याय ए बॅडमिंटन, बी टेनिस, सी फुटबॉल, डी बास्केटबॉल. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय ए बॅडमिंटन. प्रश्न क्रमांक 23. उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? पर्याय ए भारत,
बी जपान, सी सौदी अरेबिया, डी अमेरिका. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय बी जपान. प्रश्न क्रमांक 24. घरी कोणते झाड लावल्यास साप घरात शिरत नाहीत? पर्याय ए मोगरा, बी मिरची, सी सर्पगंधा, डी पुदिना. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय सी सर्पगंधा. प्रश्न क्रमांक 25. कोणत्या प्राण्याचे दूध गुलाबी रंगाचे असते? पर्याय ए बकरी, बी घोडी, सी जिराफ, डी हिप्पो. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय डी हिप्पो. प्रश्न क्रमांक 26. भारतामध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? पर्याय ए राहुल गांधी, बी गौतम अदानी, सी मुकेश अंबानी, डी रतन टाटा. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय सी मुकेश अंबानी. प्रश्न क्रमांक 27. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? पर्याय ए पहिला, बी दुसरा, सी पाचवा, डी सातवा. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय डी सातवा. प्रश्न क्रमांक 28. महानगरपालिकेतील निवडून दिलेल्या प्रतिनिधींना काय म्हणतात? पर्याय ए आयुक्त, बी आमदार, सी नगरसेवक, डी अधिकारी. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय सी नगरसेवक. प्रश्न क्रमांक 29. महाभारतानुसार अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश कोणी केला? पर्याय ए भीष्म, बी वेदव्यास, सी श्रीकृष्ण, डी नारद. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय सी श्रीकृष्ण. प्रश्न क्रमांक 30. भारतातील पहिली हरित क्रांती मुख्यतः कोणत्या क्षेत्राशी संबंधित होती? पर्याय ए दूध उत्पादन, बी धान्य उत्पादन, सी फळे उत्पादन, डी मत्स्य उत्पादन. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय बी धान्य उत्पादन. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.